क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी महिलेच्या मदतीसाठी आलेली ॲम्ब्युलन्स थांबली 2 किलोमीटर लांब। रस्त्याअभावी गरोदर महिलेने पायी प्रवास केल्याने प्रकृती बिघडली। तालुक्यातील रासेगाव ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार उघड। खासदार भगरेंच्या तालुक्यातील प्रकार, खासदार मंत्री महोदय घालतील का या प्रकरणाकडे लक्ष? दिंडोरी तालुक्यातील रासेगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेहेरेवाडी जाधव वस्ती येथे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे एका गर्भवती महिलेला जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागले। त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला, मात्र वस्तीपर्यंत रस्ता नसल्याने ॲम्ब्युलन्स 2 किलोमीटरवरच थांबली। परिस्थिती बिकट असतानाही कुटुंबियांनी चिखलातून वाट काढत 2 किलोमीटर पायी प्रवास करून गर्भवती महिलेला ॲम्ब्युलन्सपर्यंत आणले। या प्रवासामुळे महिलेची प्रकृती आणखी बिघडली, त्यामुळे ॲम्ब्युलन्सने तिला थेट नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले। या घटनेमुळे वस्तीवरील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे, रस्त्याअभावी आमच्या वस्तीवर वाहन पोहोचत नाही। शालेय विद्यार्थी, गर्भवती महिला, वयोवृद्ध रुग्ण यांना दररोज संकटांना सामोरे जावे लागते। शासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून दळणवळणाची सोय करावी। राशेगाव ग्रामपंचायत ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर भगरे व मंत्री यांच्या तालुक्यात येते, त्यामुळे खासदारांच्या व मंत्र्यांच्या तालुक्यातच गर्भवती महिलांचे असे हाल असतील तर इतर ठिकाणचे नागरिक कोणत्या अवस्थेत असतील असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झालाय। या प्रकरणात नागरिकांनी खासदार भास्कर भगरे तसेच दिंडोरीचे आमदार आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाड यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, दिंडोरी। गोरक्षणात जाधव राहणार, देरवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आम्हाला रस्त्याची सोय नाही। आम्हाला डिलिव्हरीची पेशंट नेता एवढे आमचे हाल झाले का 2 तासांनी रस्त्याने चालत होतो। ॲम्ब्युलन्स 1 तास रस्त्यावर येऊन थांबली होती। आम्हाला रस्ता पाहिजे, एवढे डिलिव्हरी बाईच्या हलका गुडघ्यावरल्या गाड्यातून आम्ही डिलिव्हरी बाई नेली। आम्हाला रस्त्याची व्यवस्था करायला पाहिजे शासनाकडून, आम्हाला रस्ता पाहिजेलच। आम्हाला सोय नाही जायची, एवढ्या जंगलात आम्ही राहतो, बिबटे ते काही जंगलात लाईटीची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे। आम्हाला पहिल्यांदा रस्ता पाहिजे, मग आम्हाला दुसऱ्या सोयी पाहिजे। ही जी डिलिव्हरीची बाई आहे ती त्या डोंगराच्या कडेला राहते, ते पण त्या तिकडं 2 किलोमीटरवरनं ती बाई पैदल येते। आपल्या 108ला कॉल आलेला होता, तर तिथं ना रस्ता ना काहीच नाही जाण्यासाठी। तर मी अर्ध्या घंट्यापासून येतोय, इथं थांबलो येऊन। तर या बिचाऱ्या बाया 2 किलोमीटरवरनं ती डिलिव्हरीच्या बाईला पैदल आणताय। या गावात रस्ता नाही, काही नाही। हे बघा, हा इथं गाडी थांबवली, हे त्यांच्या घरचे लोक आले थांबवायला गाडी। थांबवा येत आहे। काय हो, तुमच्या गावाचं नाव काय आहे? देरवाडीची डिलिव्हरी। या गावासाठी लवकरात लवकर रस्ता बनवून देण्याचं काम करावं बाबा। हे बघा काय हाल येतं। या ताई, या हळूहळू या। तुम्ही गेले ना तर असं जंगल आहे, असा रस्ता आहे, असं वळ आहे। कसं? बोला तुम्ही बोला तुम्ही बोला। कुठून रस्ता आहे तसं ते पण लोक रस्ता देत नाही आहे ना। हां, आणि पुन्हा हे त्या वळण जावं लागत आहे सांगतात। ते आदिवासी लोक बिचारे एवढे गोरगरीब आहे, तिकडं इतक्या लांबून पैदल येते गाडी। काहीतरी शासनानं लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्यावर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।